नमस्कार मंडळी, कथा समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फादर्स लव्ह भाग 8. देवराजने रतीला पाहिले होते आणि त्याच वेळी खिडकी थोडी उघडी होती. त्या मुलीचे बोलणे ऐकून देवराजच्या चेहऱ्यावर कडक भाव उमटले, तर रतीच्या हृदयाचे ठोके वाढले होते. तिने पडद्याआडून एक नजर टाकली आणि पाहिले की देवराजच्या चेहऱ्यावर काही चांगले भाव नव्हते. देवराज वरच्या दिशेने बघत होता, त्यामुळे रतीला भीती वाटत होती. आणि त्याच वेळी तिथे उभा असलेला प्रत्येक माणूस थरथरत होता आणि नोकरांच्या कपाळावर घामाचे थेंब होते. रतीने खिडकी बंद करण्याचा विचारच केला नव्हता. परंतु खाली माहिरा वरती कोण मुलगी आहे ते जाणून घेण्यासाठी उत्सुक होती, कारण तिला राष्ट्रपती भवनात अचानक एक मुलगी दिसली. ती फक्त देवराजकडे बघत होती, पण देवराजने तिच्या बोलण्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. देवराजच्या चेहऱ्यावर अजूनही भाव नव्हते. दोघेही घरात गेले होते, पण माहिरा पुन्हा पुन्हा रतीचा विचार करत होती. ती मुलगी कोण होती? वरच्या मजल्यावर रतीच्या खोलीत रती सध्या खूप घाबरली होती. तिने बेल वाजवली आणि एक मोलकरीण पटकन तिच्या खोलीकडे धावली. ती रूमवर पोहोचताच तिचे संपूर्ण शरीर घामाने भिजले होते. ती खूप घाबरलेली दिसत होती. तिने रतीला सांगितले की मॅडम, तुम्ही खिडकीतून डोकावले नसावे, नाहीतर मॅडम ठाकूर यांना संशय येईल आणि त्याचा परिणाम इतका वाईट होऊ शकेल की तुम्ही विचारही केला नसेल. रती पण खूप घाबरली होती, पण तिला आता बोलायला वेळ नव्हता. मोलकरीणची म्हणणे ऐकताच तिने दासीला पटकन जा आणि दासीची कपडे आणण्यास सांगितले. त्यामुळे तिला धक्काच बसतो आणि ती घाबरून रतीला विचारते, तुम्हाला मोलकरणीचे कपडे का घालायचे आहे? तेव्हा रती तिला समजावते की बघा, सध्या आपल्याकडे कोणताही पर्याय नाही. त्यामुळे तिची शंका दूर करण्यासाठी मी ही एकमेव गोष्ट करू शकते. मी तिच्यासमोर मोलकरणीचे कपडे घालून जाऊ शकते, जेणेकरून तिला वाटेल की मी दुसरी मुलगी नाही, मी फक्त घरची नोकर आहे. ती दासी रतीच्या ऐकताच तिने होकारार्थी मान हलवली. त्यानंतर ती पटकन मोलकरणीचे कपडे घेऊन येते. रती कपडे घालताच दासीचे तोंड उघडे राहते. दासीने काळ्या रंगाचा स्कर्ट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट घातल्यामुळे तिचे गोरे पाय स्कर्टमधून बाहेर डोकावत होते. ती नोकरांच्या कपड्यात खूपच सेक्सी दिसत होती. त्यानंतर ती चहा नाश्ता घेऊन मोलकरणीसोबत गेस्टरूममध्ये जाते, जिथे देवराज आणि माहिरा बसून बोलत होते. देवराजच्या खोलीसमोर अनेक अंगरक्षक डोके झुकून उभे होते. आदित्यही खोलीबाहेर होता, पण मोलकरणीला पाहताच त्याचे लक्ष तिच्यावर थांबले. तो तिच्याकडे अतिशय काळजीपूर्वक पाहू लागतो. मोलकरीण त्याच्या जवळून जाताच त्याला धक्का बसला आणि तो जोरात म्हणाला, मिस मिश्रा, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा रती म्हणते, यावेळी तुम्ही मिस मिश्रा बोलू नका, फक्त रती बोलून कॉल करा. आदित्यने मान हलवली. त्यानंतर त्याने तिला खोलीच्या आत जाण्यास सांगितले. मात्र रतीने खोलीत जाण्यासाठी दरवाजा उघडताच तिची पावले त्याच्या जागीच थांबली, कारण खोलीतून माहिराच्या हसण्याचा आवाज येत होता. तिचं हसणं खूपच चुलबुलं होतं. तिने आज पहिल्यांदाच देवराजला हसताना पाहिलं होतं. माहिरा त्याला म्हणत होती की तुला अजूनही आठवते की लहानपणी आपण दोघं नेहमी बुद्धिबळ खेळायचो आणि तुझ्यामुळे मला नेहमी हरावं लागायचं? देवराज तिचे बोलणे ऐकून हसू लागतो. त्यानंतर त्याचे लक्ष तिच्याकडे जाते आणि त्याने विचारले की मी दिलेली भेट तुला आवडली नाही का? तर माहिरा त्याला सांगते की तसे नाही, मला भेट खूप आवडली. मला त्यातले हिरेही खूप आवडले होते, त्यामुळे ते पडू शकतील म्हणून मी ते घातले नाही. तिचे बोलणे ऐकून देवराज हसत हसत म्हणाला, ते पडले असते तर आम्ही अजून विकत घेतले असते. त्या दोघांना बघून रती तिच्या विचारात हरवून जाते. मग अचानक मागून एक मोलकरीण तिला पुढे जायला सांगते आणि तिथून ती वळणार इतक्यात अचानक तिला माहिराचा आवाज ऐकू आला. अरे तू? तिचे बोलणे ऐकून रती थांबते आणि माहिरा म्हणते की ती तूच आहेस ना जी वर खिडकीजवळ होती? माहिराचे बोलणे ऐकून रती घाबरली आणि नंतर मागे वळण्यापूर्वी चेहऱ्यावर हसू आणत तिला म्हणाली, हो मीच होते. वातावरण ढगाळ होते म्हणून मी खिडकी बंद करायला वरच्या मजल्यावर गेलते. रतीचे बोलणे ऐकून माहिरा रतीकडे संशयास्पद नजरेने पाहते आणि म्हणते, म्हणजे तू एक नोकर आहेस? तिचे बोलणे ऐकून रतीने होकारार्थी मान हलवली. मग काहीतरी विचार करून माहिराच्या ओठांवर एक राक्षसी हास्य उमटले आणि ती रतीला म्हणाली, ठीक आहे, मग ताटात ठेवलेल्या माशातले काटे काढ. ती दुसऱ्या मोलकरणीला निघायला सांगते. तोच देवराज कुठलाही भाव न ठेवता तिथे बसला होता. रती जाऊन माशांचे काटे काढू लागते, पण काही क्षणानंतर ती किंचाळते, कारण तिच्या गोऱ्या बोटांच्या टोकांना काटे टोचले होते आणि तिच्या बोटांतून रक्त येऊ लागले होते. त्यामुळे देवराजने मूठ घट्ट केली आणि मग त्याला माहिराचा आवाज कानावर पडला, जी म्हणत होती, तू का थांबली? ते काटे काढ. रतीला दुखापत झाल्याची काळजी तिला नव्हती, म्हणून तिने रतीला परत काटे काढायला सांगितले. पण ती तिच्या कामावर परत जाणारच होती
की तेवढ्यात दोघांच्याही कानात एक थंड पण मंद आवाज ऐकू आला, जो म्हणत होता, थांब. याबरोबर दोघींची लक्ष देवराजकडे जाते, ज्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते, पण तो आतून किती संतापला होता हे कुणीच सांगू शकत नव्हते. तो रतीकडे जातो आणि तिने तिच्या पाठीमागे लपवलेला तिचा हात धरतो. देवराजला दिसते की तिच्या बोटातून रक्त येत आहे, म्हणून तो आदित्यला कॉल करतो आणि रतीच्या बोटांवर पट्टी बांधायला सांगतो. त्यानंतर तो रतीला तिथून दूर पाठवतो. यावेळी माहिरा खूपच चिडली होती. देवराज एका साध्या मोलकरणीची काळजी का करत होता हे तिला समजले नाही. आता तिला रती आणि देवराजचा हेवा वाटू लागला होता आणि तिने रतीला तिच्या मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला होता, कारण रती खूपच सुंदर होती आणि तिला देवराज आणि रतीला एकत्र राहावे असे वाटत नव्हते. माहिरा कितीतरी वेळ देवराज आणि रतीकडे लक्षपूर्वक पाहत होती. तिने बुद्धिबळाचा तुकडा हातात घट्ट पकडला होता, पण तिच्या चेहऱ्यावर शांतता होती. पण रती निघून गेल्यावर तिने चेहऱ्यावर हसू आणून विचारले की ती ठीक आहे का? देवराज त्याच्या खोल आवाजात म्हणतो, ती ठीक आहे. त्याचवेळी खाली रती खूप दुःखी दिसत होती. रती खाली हॉलमध्ये गेली. तिचे हृदय वेगाने धडधडत होते. तिने काही वेळ बोटांकडे पाहिले आणि तिला हलके रक्त येताना दिसले, पण आता तिला ते दुखापतीचे दुखणे जाणवत नव्हते. पण तिच्या मनात देवराज आणि माहिराचे विचारच चालू होते. माहिरासमोर देवराज कसा शांत आणि कोमल दिसत होता. तिने मनात विचार केला की तो तिची काळजी कशी करू शकतो. मग आदित्य तिच्याकडे येतो आणि तिला विचारतो, मिस मिश्रा, तुमच्या हाताला जखम झाली आहे का? त्याचे डोळे धारदार होते आणि त्याची नजर रतीच्या बोटांकडे होती. रती त्याच्याकडे बघून हसते आणि नकारार्थी मान हलवते आणि म्हणते, नाही, ही एक छोटीशी दुखापत आहे. त्यानंतर एक डॉक्टर येतो आणि उपचार करून निघून जातो. तेवढ्यात एक बटलर रतीकडे येतो आणि रती पुढे डोके झुकवतो आणि म्हणतो, मिस मिश्रा, प्लीज या माझ्यासोबत. त्यानंतर बटलर रतीला काही खायला देतो. जेवल्यानंतर रतीला तिच्या खोलीत पाठवले जाते. रती दुपारभर तिच्या खोलीतच राहिली होती आणि त्यानंतर खाली आली नव्हती. पण ती तिच्या खोलीच्या खिडकीत उभी होती आणि यावेळी तिला समोर 2 सावल्या दिसत होत्या. या सावल्या इतर कुणाच्या नसून देवराज आणि माहिराच्या होत्या. तिला दोघेही हवेलीत आणि बागेत फिरताना दिसले. दोघीही कसे हसत बोलत फिरत होते. त्यामुळे रती उदास झाली. नंतर तिने विचार केला, विवांची जी सावत्र आई असेल ती तिच्या एवढेच प्रेमी विवांवर करेल का? रात्रीचे जेवण करून शेवटी माहिरा तिथून निघाली. ती निघून गेल्यावर लगेचच ड्रायव्हरने विवानला हवेलीत आणले. विवान प्रवेशद्वारातून आत येताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून स्पष्ट दिसत होते की तो किती उदास आहे. घरी आल्यानंतर तो कुणाशीही न बोलता आपल्या खोलीत गेला आणि स्वतःला कुलूप लावून घेतले आणि एक नोकर त्याला बोलवण्यासाठी आला असता त्याने परत येण्यास नकार दिला. तो खोलीबाहेर येऊ शकत नसल्याचे सेवकांनी पाहिले तेव्हा तो रतीच्या रूममध्ये गेला. रती नुकतीच वॉशरूममधून बाहेर आली होती आणि तिचे ओले कपडे सुकवत होती आणि जेव्हा नोकर तिच्या रूममध्ये आला तेव्हा रतीने त्याला विचारले की काय झाले आहे, तर नोकराने तिला विवानबद्दल सांगितले आणि त्याचे म्हणणे ऐकून ती अस्वस्थ झाली. ती पटकन देवराजच्या खोलीत गेली आणि तिने दार ठोठावताच देवराज जो नुकताच आंघोळ करून आला होता आणि टॉवेलने केस वाळवत होता, त्याच्या कपाळावर केस विखुरले होते, ज्यामध्ये तो खूपच जास्त हँडसम, सेक्सी आणि हॉट दिसत होता. त्याने पटकन क्लोजेट रूममध्ये जाऊन आपले कपडे घातले आणि मग डोअर ओपन केले. जेव्हा देवराजने रतीला त्याच्या खोलीच्या दारात उभे असलेले पाहिले तेव्हा त्याचे डोळे लहान झाले आणि त्याचे लक्ष आपोआप रतीच्या बोटांकडे गेलं, जिथे दुखत होतं. तो काही बोलायच्या आधीच रतीचा आवाज त्याच्या कानावर पोहोचला, जी म्हणत होती, प्रेसिडेंट सर. देवराजने रतीला त्याच्या थंड आवाजात विचारले, काय आहे? त्यानंतर रतीने त्याला विमानबद्दल सांगितले. देवराजने रतीला एकदा पाहिले आणि म्हटला, चल सोबत पाहूया, तुझा गैरसमज पण असू शकतो. कदाचित तो थकला असेल. नंतर रती आणि देवराज दोघीही पायऱ्या पायऱ्यांनी चालत होते. इथे तो उंच होता. तो एक मजबूत शरीराचा माणूस होता आणि रती पातळ आणि सडपातळ होती. पण दोघांचीही हृदये जोरात धडधडत होती, पण दोघांनीही भावना एकमेकांच्या चेहऱ्यावर दिसू दिल्या नाहीत. रती तिच्यासोबत चालणाऱ्या माणसाला एकदा चोर नजरेने पाहिले, जो राजा होता. तिला हे सर्व विचित्र वाटत होते, कारण गेली 5 वर्षे ती ज्या व्यक्तीने तिला इतक्या लहान वयात प्रेग्नेंट केले त्याचा तिरस्कार करत होती. देवराजचा बदला घ्यायच्या अनेक कल्पना तिने मनात आणल्या होत्या, पण आता ती काहीच करू शकत नव्हती. ती अजूनही तिच्या विचारातच हरवली होती. तेव्हा देवराजने तिला विचारलं, काय झालं? आपण आलो आहोत. रतीने मान हलवली आणि विवानची रूम उघडताच तो आत रूममध्ये गेला. मग दोघांचे लक्ष जमिनीवर पसरलेल्या कार्पेटवर पाय रोवून बसलेल्या लहान मुलाकडेच गेले, जो एका गाडीशी खेळत होता. कारचा हा सेट त्याला आदित्यने दिला होता. तेव्हापासून विवान त्या सर्व गाड्या मोडून नवीन मॉडेल बनवण्याचा प्रयत्न करत होता. दोघीही खोलीत आले तेव्हा विवान आपली कार बनवण्यात मग्न होता.
देवराजने त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहिले आणि मग तो शांतपणे त्याच्याजवळ जाऊन बसला. जेव्हा तो गोष्ट एक उचलणार होता तेव्हा विवान स्वतःमध्येच व्यस्त होता. मग देवराज त्याला उचलून विवानच्या हातात देतो आणि मग कुठेतरी विवान डोकं फिरवतो आणि देवराजकडे बघतो आणि त्याला विचारतो, तू कधी आलास? मग देवराजही त्याच्याजवळ बसतो आणि एक मॉडेल बनवण्यास सुरुवात करतो आणि म्हणतो की जर तुला हवे असेल तर मी तुझ्यासाठी आणखी वस्तू मागवतो जेणेकरून तुला त्या गोष्टी शिकता येतील आणि त्यात तू काही शस्त्रेही बनवायला शिकू शकतो. विवान काही बोलायच्या आधीच रती जोरात ओरडून म्हणाली, अजिबात नाही, हे खूप धोकादायक आहे. तिचे बोलणे ऐकून दोघेही तिच्याकडे बघतात. रतीचे ऐकून विवान नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो, नाही, हे अजिबात धोकादायक नाही. त्यानंतर तो देवराजला सांगतो की हो, मला शिकायचे आहे. काहीतरी नवीन शिकण्याचे ऐकून विवानचे डोळे चमकले होते. जो आधी थोडा रागवला होता पण आता त्याचा राग नाहीसा झाला होता. देवराज त्याला उचलून आपल्या मांडीत बसवतो आणि म्हणतो, ठीक आहे, मग तू तुझे हे मॉडेल पूर्ण केले तर मी आत्ताच तुझ्यासाठी बाकीची व्यवस्था करतो. विवान त्याच्या डोळ्यात चमक आणत त्याला म्हणाला, ठीक आहे, हे खूप सोपे आहे, मी हे कधीही पूर्ण करू शकेन. उद्या तू मला बंदूक कशी वापरायची ती शिकवशील का? मग पुन्हा रती म्हणते, नाही, तू गन वापरायला कधीच शिकणार नाहीस. रतीच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. तेव्हा देवराज तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि विवानला म्हणतो की ठीक आहे, मी तुला शिकवतो. देवराजचे बोलणे ऐकून विवान खुश झाला आणि चेहऱ्यावर हसू आणत म्हणाला, धन्यवाद बाबा. विवानचे हसणे पाहून देवराजच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्यानंतर वडील आणि मुलगा दोघेही एकमेकांशी बोलत होते आणि स्वतःचे मॉडेल बनवत होते. तीच रती दोघांपासून दूर जाते आणि सोफ्यावर बसते. बाप आणि मुलाला पाहून तिच्या चेहऱ्यावर एक कडवट हसू येते, कारण दोघांनीही तिच्याकडे दुर्लक्ष केले होते. ती मनात विचार करते, मी इथे अनोळखी आहे का? मी एक अशी व्यक्ती आहे जिच्याकडे त्या दोघांनीही दुर्लक्ष केले होते. तिने मनात विचार केला की देवराजने माहिराशी लग्न केले तर तिला आपल्या मुलापासून दूर राहावे लागेल का? आणि त्या तिघांची कुटुंब नक्कीच असेल, पण तिचं काय? या सगळ्याचा विचार करून तिचा मूड बिघडतो. तिने आनंदाने बोलत असलेल्या पिता-पुत्राच्या जोडीकडे एक नजर टाकली. त्यानंतर ती शांतपणे तिथून निघून गेली. पण ती निघणार इतक्यात तिला विवानचा आवाज ऐकू आला, एंजल, ज्यामुळे ती तिच्या जागी थांबली. तिने मान वळवून मागे वळून पाहिले तर विवान फक्त तिच्याकडेच पाहत होता. तितक्यात पुन्हा विवानचा आवाज तिच्या कानावर आला, जो म्हणत होता, माझ्या वडिलांनी मला वचन दिले आहे की तो माझ्यासोबत झोपेल. विवानच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. विवानचे बोलणे ऐकून रतीची नजर देवराजकडे गेली आणि तिने मनात विचार केला की दोघांनीही आपलं नातं घट्ट करण्याचा प्रयत्न करावा. मग विवान म्हणतो की तुला आणि त्यांना माझ्यासोबत झोपावे लागेल. आज मला तुम्हा दोघांसोबत झोपायचे आहे. विवानचे बोलणे ऐकून ती तिच्या जागीच उठली, कारण आपला मुलगा असे बोलेल असे तिला कधीच वाटले नव्हते. तिने मनात विचार केला की इथे एकच पलंग आहे आणि एक छोटा सोफा आहे, म्हणून ती त्याला नकार देते आणि म्हणते की इथे एक छोटासा पलंग आहे ज्यावर फक्त 2 लोक झोपू शकतात. तेव्हा तिला विवानचा उदास आवाज ऐकू येतो, जो म्हणत होता, माझ्यासोबतची सर्व मुलं त्यांच्या आईबाबांसोबत झोपतात, पण मी एकटाच आहे ज्याचे आईबाप त्याच्यासोबत झोपत नाहीत. याने त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि तो रडत रडत म्हणतो, वडिलांनी भविष्यात दुसरं लग्न केलं तर तू मला कधीच भेटू शकणार नाहीस. रतीला पळत जाऊन विवानकडे जायचे होते, पण ती जाऊ शकली नाही कारण तिला ते पटत नव्हते. देवराज आणि तिला एकाच बेडवर झोपणे शक्य नव्हते. तिचे बोलणे ऐकून देवराज काहीच बोलत नाही. तो रतीला शांतपणे झोपायला सांगतो. रती घाबरून जाते आणि त्या दोघांना पाहत बेडवर झोपलेल्या विवानजवळ जाऊन झोपते. पण जेव्हा ते दोघे येऊन त्याच्या दोन्ही बाजूला झोपतात, दोघेही खूप शांत होते. दोघांनाही आपल्यासोबत झोपलेले पाहून विवान खूप खुश होतो. देवराज डोळे मिटून विवानला शांतपणे झोपायला सांगतो. त्यानंतर रती विवानला त्याच्या छातीशी मिठी मारते. ती त्याच्या कपाळाची किस घेते आणि त्याच्या केसांना थोपटू लागते आणि त्याला झोपायला सांगते. रतीचा चेहरा लाल झाला होता. तिचे हृदय वेगाने धडधडत होते. मग विवानचा आवाज तिच्या कानापर्यंत पोहोचतो, जो तिला म्हणत होता, एंजल, तुला लाज का वाटते? बघ तुझा चेहरा किती लाल झालाय. विवानचे बोलणे ऐकून रती घाबरली, पण मग तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि विवानला थोपटून झोपायला सांगितले. पण विवान इतक्या शांतपणे कुठे झोपणार होता. तो म्हणतो, अरे परी, लाजू नकोस. मिस्टर देशमुख आधीच झोपले आहेत. विवानचे बोलणे ऐकून रतीला बिना अश्रूचे रडावेसे वाटले. तो सैतान झोपी गेला. तो फक्त डोळे मिटून पडून होता. मग विवान पुन्हा म्हणतो, एंजल, मी ऐकले आहे की जेव्हा एक मुलगा आणि मुलगी बेडवर एकत्र झोपतात तेव्हा त्यांना मुले होतात. म्हणजे आज रात्री तुम्हाला एक मूल होईल, जो माझी बहीण किंवा भाऊ असेल. विवानचे बोलणे ऐकून रती किंचाळली. काय?
ती पटकन विवानला झोपवायचा प्रयत्न करते, पण विवान पुन्हा तिला म्हणतो, नाही, आज रात्री पुन्हा मूल होईल आणि मूल झाले तर बघ, बाबा पुन्हा दुसऱ्या मुलीशी लग्न करणार नाही. रती काही बोलणार इतक्यात अचानक आई आणि मुलाच्या कानावर एक थंड आवाज आला, जो म्हणाला, तुम्ही दोघं रोज रात्री या गोष्टीवर चर्चा करता का? त्याचा आवाज ऐकून रती घाबरली. यासह विवान या दोघांमध्ये गेला आणि तो रतीचे पाय घट्ट मिठीत घेतो आणि काही क्षणांनी तिघांच्याही मंद श्वासांचा आवाज येतो. तेव्हा रतीला समजलेच नाही की कधी तिने देवराच्या छातीला मिठी मारली. त्यामुळे देवराचे डोळे अचानक उघडतात आणि तो त्याला चिकटून झोपलेल्या रतीकडे पाहतो, पण तो तिला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न करताच रती तिची ओठ त्याच्या ओठांवर ठेवते आणि एक हलके किस घेते आणि ती झोपेत कुरकुर करते, विवान बेबी, झोप जा. क्षणभर देवराजचा श्वास भरला होता, पण पुढच्या क्षणी देवराजने स्वतःवर ताबा मिळवला आणि पुन्हा रतीला स्वतःपासून दूर खेचले आणि दात चावत म्हणतो, रती मिश्रा, माझ्यापासून दूर झोप. पण रती पुन्हा तेच करते आणि त्याच्या ओठांचे किस घेते आणि म्हणते, बाळा झोपू दे ना. पण ती तिसऱ्यांदा देवराच्या ओठांना स्पर्श करते तेव्हा त्याचा संयम सुटतो आणि तो रतीची ओठ आपल्या ओठात पकडतो आणि 2 मिनिटे किस घेतो आणि नंतर तिच्या खालच्या ओठांना चावतो, ज्यामुळे रती ओरडते आणि तिने डोळे उघडले. तिचे डोळे थेट देवराजच्या डोळ्यांवर आदळले होते. सकाळी रतीने डोळे उघडताच तिने आपली नजर तिच्या बाजूला वळवली, पण तिला तिथे कुणीच दिसत नाही. तिला समजते की देवराज तिथून खूप आधीच निघून गेला होता. पण रात्रीच्या किसचा विचार करून तिला चक्कर आल्यासारखे वाटते आणि तिचे गालही लाल झाले. ती मनात विचार करते की तो वेडा आहे, हा माणूस खरंच वेडा आहे. तिला आश्चर्य वाटले की आपण त्याचे किस कसे घेऊ शकतो. एकदा नव्हे तर 3 वेळा तिने त्याला ओठांवर किस घेतले. तिच्या मनात विचार आला की त्या माणसाने हे समजू नये की मी हे सर्व मुद्दाम केले आहे. हा गैरसमज असू शकतो. ती खूपच अस्वस्थ होते. मग तिचे लक्ष तिच्या बाजूला झोपलेल्या विवानकडे जाते. त्याने स्वतःला ब्लँकेट पांघरले आणि रतीला विचारले, एंजल, मिस्टर देशमुख निघून गेले? रती विवानला म्हणते, हो, तो गेला. आता तू लवकर उठ, आता तू झोपू नाही शकत. तेवढ्यात पुन्हा एकदा तिला विवानचा आवाज ऐकू आला, जो म्हणत होता, परी, तू आणि बाबा दोघे एकत्र झोपले होते का? आता तुम्हाला मूल होईल का? विवानचे बोलणे ऐकून रतीला खूपच लाज वाटते. रती त्याला रागवत म्हणते की तू पुन्हा मुलाबद्दल बोलण्याचे धाडस करत आहेस. खबरदार, जर पुन्हा तू माझ्याशी असे बोललास तर. रतीचे बोलणे ऐकून विवानने एक विचित्र चेहरा केला आणि डोके झुकवले. रतीकडे बघून पापण्या मिचकवल्या आणि म्हटला, म्हणजे मूल नाही होणार? रती त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि मग त्याला उचलून घेते आणि आता पटकन तयार होऊया म्हणते. त्यानंतर आई आणि मुलगा दोघेही तयार होऊन खाली उतरले. तिने मनात विचार केला की ती देवराजशी रात्रीबद्दल स्पष्ट बोलेल. भविष्यात ती अधिक वेळ विवानसोबत राहणार आहे, यामुळे तिला देवराजचा फारसा सामना करावा लागणार नाही. दोघीही खाली आल्यावर त्यांना दिसले की देवराजही हॉलच्या दिशेने जात आहे. रती ही देवराजच्या दिशेने पावले टाकते आणि ती त्याला म्हणाली, गुड मॉर्निंग सर. घशातून विचित्रपणे आवाज काढत ती हळू आवाजात म्हणाली, काल रात्री, मला आशा आहे की तू माझा गैरसमज करून घेणार नाहीस. रतीचे काल रात्रीचे बोलणे ऐकून देवराजने ओठ चावून थंड आवाजात म्हटले, गैरसमज? तेव्हा रती म्हणते, मला वाटले की विवान आहे. होय, मला खरंच माहीत नव्हते की तू इथे असणार आहेस. म्हणून प्लीज, काल रात्री अपघात झाला होता. प्लीज विसरून जा. हा एक लाजिरवाणा गैरसमज होता. तिने स्वतःशीच विचार केला. तेव्हा देवराज म्हणतो, रती मिश्रा, तुला काय म्हणायचे आहे की तू माझ्या ओठांना किस केलेस आणि आता तू म्हणत आहेस की एक गैरसमज झाला होता, जो मी विसरला पाहिजे? देवराजला रतीचा खूपच राग येत होता. त्याला वाटले, किती मुली आहेत ज्या त्याच्या ओठांची किस तर सोडा, किती काय काय करायचे स्वप्न पाहतात, आणि ही एक मुलगी आहे जी माझा गैरफायदा घेते आणि म्हणते की हा गैरसमज होता. तो यावेळी खूप थंड दिसत होता. त्याची नजर बर्फापेक्षाही थंड होती आणि तो आपल्या खोल आवाजात बोलला, कदाचित मिस मिश्राला वाटले असेल की एवढी क्षुल्लक गोष्ट लक्षात ठेवायला माझ्याकडे खूप मोकळा वेळ आहे. देवराजचे बोलणे ऐकून रती गप्प बसते आणि देवराजला काहीही न बोलण्याचा निर्णय घेते आणि तोही काहीच न बोलता तिच्याकडे बघून हवेलीतून निघून जातो. तो त्याच्या गाडीत बसतो आणि तिला एकटी सोडून निघून जातो. त्याची कार तिच्या नजरेतून दिसेनाशी होईपर्यंत रती तिला तिच्या गार्डसोबत जाताना पाहत राहते आणि तिने ओठ जोरात चावले. नाश्ता करून रती तिचं काही काम करत असते. ती तिथे होती आणि तिचा दृष्ट मुलगा तिच्या शेजारी बसला होता आणि देवराजने त्याच्यासाठी आदित्यकडून मागवलेल्या बनावट बंदुकांशी खेळत होता. त्या बंदुकींशी खेळताना तो इतका आनंदी होता की जणू तो खऱ्याखुऱ्या बंदुकीशी खेळत होता. सगळ्यांनाच माहीत आहे की मुलांना या गोष्टींशी किती आवड असते. रती बऱ्याच वेळापासून विवानला रागवत होती की त्याने तिच्याशी खेळणे थांबवावे,
पण विवानने तिचे ऐकले नाही आणि तिलाही त्या बंदुकीच्या खेळात सामील करून घ्यायचे होते. म्हणून रतीने पराभव स्वीकारला आणि काहीही न बोलणे चांगले मानले. कारण विवानला काहीही बोलून उपयोग नाही हे तिला माहीत होते. ते दोघे आई आणि मुलगा अजूनही बसले होते. तेवढ्यात रतीचा फोन वाजतो. रतीला तिच्या फोनवर नाव चमकताना दिसताच तिला धक्काच बसतो आणि कॉल तिच्या आजीचा असल्याने ती पटकन कॉल उचलते. तेवढ्यात फोनच्या पलीकडून आजीचा कर्कश आवाज आला. जी ना तिला हॅलो करत होती ना तिला हे विचारत होती की कशी आहे. ती ऑर्डर देताना थेट म्हणाली, मी तुझ्यासाठी कुणाची तरी अपॉइंटमेंट घेतली आहे. आजीचे हे बोलणे ऐकून रतीला धक्का बसतो आणि जोरात ओरडते, काय? रतीचा मोठा आवाज ऐकून विवानचे लक्ष त्याच्या आईकडे जाते आणि तो रतीकडे लक्ष देऊन ऐकू लागतो. दुसरीकडे रतीची आजी रतीला सांगत होती, मी तुला मागच्या वेळी सांगितलेली ती ब्लाइंड डेट आठवते का? जेव्हा ती आजीचे म्हणणे ऐकते तेव्हा तिच्या कपाळावर सुरकुत्या पडतात कारण ती विसरली होती. तेव्हा तिची आजी पुन्हा म्हणते की मी तुला हॉटेलचा पत्ता पाठवते. तू लवकर तयार हो कारण तुला 11 वाजण्यापूर्वी तिथे पोहोचायचे आहे. त्या लोकांना जास्त वाट पाहायला लावू नको. रती आजीचे म्हणणे ऐकून ती नकार देणार होती पण त्याआधीच तिच्या आजीने कॉल डिस्कनेक्ट केला आणि 1 मिनिटानंतर तिच्या फोनवर एक नोटिफिकेशन आली ज्यामध्ये तिच्या आजीने पत्ता पाठवला होता. रतीला जायची इच्छा नव्हती पण ती आजीला नकार देऊ शकली नाही. तिने तिचा फोन घट्ट हातात धरून ठेवला होता. ती तिच्याच विचारात हरवली होती जेव्हा तिला अचानक आलेल्या विवानचा आवाज आला जो तिच्या हनवटीवर बोटं टॅप करत म्हणाला, एंजल, ही ब्लाइंड डेट आहे का? ब्लाइंड डेट? रती तिच्या मुलाचे ऐकून तिचा फोन बाजूला ठेवते आणि त्याला उचलते आणि त्याला तिच्या मांडीवर बसवते. त्याच्या केसांमध्ये हात फिरवते आणि म्हणते, तुला माझे तिकडे जाणे आवडत नसेल तर मग मी नाही जाणार. आणि यासोबतच ती फोन उचलून काही क्षणापूर्वी आजीने पाठवलेला पत्ता डिलीट करणार होती. विवान रतीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होता आणि मनात काहीतरी विचार करत असतानाच त्याच्या ओठांवर एक बालिश शैतानी हास्य उमटले आणि तो रतीच्या गळ्यात आपले दोन्ही हात टाकून म्हणाला, एंजल तू जा. त्यानंतर विवान पटकन रतीच्या हातातून फोन हिसकावून घेतो आणि मग तिचा चेहरा त्याच्या 2 लहान हातात धरतो आणि म्हणतो, बघ त्या अंकलचे पण लग्न झाले आहे आणि लवकरच पापाही दुसऱ्याशी लग्न करतील किंवा मग त्यांना करावे लागेल. तू पण स्वतःसाठी कुणीतरी शोध जो तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझी काळजी घेतो. आणि मग तो उदास चेहरा करून म्हणतो की जर मी मोठा झालो असतो तर कदाचित माझं लग्न केलं असतं पण माझ्या टीचरने सांगितलं होतं की आपण मोठे होईपर्यंत आपले लग्न होऊ शकत नाही. विवानचे बोलणे ऐकून ती त्याला मिठीत भरून घेते आणि त्याच्या कपाळावर किस घेते. तिचे डोळे ओले झाले होते पण तिने तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ दिले नाहीत आणि ती आपल्या डगमगत्या आवाजात म्हणाली, ठीक आहे, तुझी परी जाईल. तिने मनात विचार केला की लवकरच देवराचे लग्न होईल आणि तिला त्याच्यापासून दूर जावे लागेल. ती फक्त तिच्या मुलासाठी इथे येईल. तिने जितका जास्त विचार केला तितकेच तिचे हृदय दुखत होते. जरी तिने विवानसमोर स्वतःला कमजोर होऊ दिले नाही. तिने फक्त विवानचे तोंड धरले आणि त्याच्या गालाचे केस घेते आणि हसते. मग ती विवानला चिडवत म्हणाली, बेबी, मी विचार करत आहे आणि मी तुझं लक्षपूर्वक ऐकते. जर माझं लग्न दुसऱ्याशी झालं तर तू त्यावेळी माझ्यासोबत राहशील का? रतीचे बोलणे ऐकून विवान हसतो आणि म्हणतो की मी नेहमी तुझ्यासोबत असेन पण मी त्या माणसाला आधी बघेन. माझी परी कुणाशी लग्न करेल? जर तो माणूस मिस्टर देशमुखपेक्षा जास्त सुंदर असेल, जर तो मिस्टर देशमुखपेक्षा जास्त श्रीमंत असेल तर मी तुला त्या व्यक्तीशी लग्न करून देईन. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर ती व्यक्ती तुझ्यावर प्रेम करत असेल तर मी स्वतः तुझे लग्न लावून देईल. विवानचे बोलणे ऐकून रतीला धक्काच बसला पण पुढच्या क्षणात तिला समजले की तिचा मुलगा असे का बोलत आहे. त्यानंतर ती त्याच्या पाठीवर थाप मारते आणि म्हणते, ठीक आहे, स्वप्ने पाहणे थांबव आता. जेव्हा विवानला दिसले की त्याची एंजल ब्लाइंड डेटवर जायला तयार झाली आहे तेव्हा तो तिच्या मांडीवरून उतरतो आणि तिला हाताने ओढतो आणि तिला त्याच्याबरोबर जायला सांगतो. रतीही त्याच्या मागे जाते. म्हणून विवान तिला तिच्या खोलीत घेऊन जातो आणि कपाटाच्या खोलीत तिचा ड्रेस शोधतो आणि तिला एक काळ्या रंगाचा ड्रेस देतो जो खूपच सुंदर होता आणि मग रतीला जाऊन ड्रेस घालायला सांगतो. नंतर तो रतीला मेकअप करायला सांगतो. जेव्हा रती म्हणते की याची काय गरज आहे तेव्हा विवान तिला गप्प बसवतो आणि म्हणतो की मला तिथल्या प्रत्येक व्यक्तीने फक्त माझ्या आईकडे पाहावे असे वाटते. मला तू तिथे हजर असलेल्या मुलींपेक्षा जास्त सुंदर दिसायला पाहिजे. काही वेळाने रती तयार झाली. तिचा मेकअप, तिचा ड्रेस आणि हेअरस्टाईल पाहून विवान खूप खुश होतो आणि बोलतो, एंजल ब्युटिफुल. कारण रती खूपच जास्त सेक्सी आणि सुंदर दिसत होती. त्यानंतर ती घराबाहेर जाते तेव्हा एक ड्रायव्हर तिला म्हणतो, मॅडम, कृपया मला सांगा कुठे जायचे, मी तुम्हाला तिथे ड्रॉप करतो.
पण रती त्याला नकार देऊन टॅक्सी घेण्याचा आग्रह करते आणि टॅक्सी मिळताच ती त्याला सहारा हॉटेलचा पत्ता सांगते. ती अर्ध्या तासापूर्वीच हॉटेलमध्ये पोहोचली होती. तिची ब्लाइंड डेट असलेली व्यक्ती अजून आली नव्हती. तिला दिसले की समोर पुस्तकांचे दुकान आहे, म्हणून ती तिथे जाऊन एक पुस्तक विकत घेते आणि हॉटेलच्या आत जाऊन खिडकीजवळच्या टेबलावर बसते. तिला या ब्लाइंड डेटमध्ये काहीही रस नसल्यामुळे ती फक्त त्या मुलाच्या आणि तिच्या आजीच्या सांगण्यावरून इथे आली होती. तिला वाटले की ती त्या माणसाला नकार देईन आणि मग ती तिची पुस्तकं वाचायला लागते. 11 वाजायला 5 मिनिटे बाकी होती तेव्हा एक मोठी काळी कार हॉटेलसमोर येऊन थांबली आणि गाडीत थांबताच मधल्या गाडीची काच हळूहळू खाली जाते. गाडीत बसलेल्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसतो, जो दिसायला खूपच देखणा होता. त्याची तपकिरी डोळे त्याच्या सभोवतालचे वातावरण स्कॅन करत होते आणि मग त्याने मिस मिश्रा आली आहे का हे शोधण्यासाठी त्याच्या एका गार्डला इशारा केला. तो मुलगा कारची खिडकी खाली करतो आणि त्याच्या असिस्टंट रघुला कॉल करतो आणि त्याला जाऊन ती आली आहे का ते शोधायला सांगतो. रघुने त्याच्या बॉसचे म्हणणे ऐकताच तो मान हलवून हॉटेलच्या आत गेला आणि रेस्टॉरंटच्या परिसरात नजर टाकताच त्याला कोपऱ्यात एक मुलगी बसलेली दिसली, जी खूप सुंदर दिसत होती. रघु तिला पाहताच पटकन हॉटेलमधून बाहेर पडतो आणि त्याच्या बॉसच्या गाडीकडे जातो आणि मान टेकवून म्हणतो, "यस सर, मिस मिश्रा आली आहे." त्याचे म्हणणे ऐकून तो म्हणतो, "ठीक आहे. कृपया माझ्या भावाला कळव की मी त्याचे काम पूर्ण करूनच परत येईन." पाहूया पुढील भागात कोण आहे रतीच्या ब्लाइंड डेटचा पार्टनर. नमस्कार मंडळी, कथा आवडत असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.